नमस्कार मंडळी, मराठी बातमी यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। आज मी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची जी 24 डिसेंबर 2024 रोजी आलेलं जे खूप महत्त्वाचं अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे। तर जुलै 2024 मध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये जी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी आहे तर ती जे माजी मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे आणि आताचे जे उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे होते तर त्यांच्या कालावधीमध्ये सुरू करण्यात आलेली व महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वाधिक हिट ठरलेली जी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना होती तर त्याच्या संदर्भातली 24 डिसेंबर 2024 रोजी महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली जी बातमी आहे तर त्याच्या संदर्भातली ही माहिती असणार आहे। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी आहे तर 24 डिसेंबर पासून सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जे आहेत ना तर ते डिसेंबर महिन्याचे पैसे जे आहेत ते पाठवायला सुरू करण्यात येणार आहे। आजपासून सर्व लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जे पैसे आहेत म्हणजे पैशाचा लाभ आहे डिसेंबर महिन्याचा तर तो येण्यास सुरुवात होणार आहे। डिसेंबर महिन्याचे पैसे जे आहेत तर ते आता 1,500 येतात की 2100 येतात ते आता आपण येणाऱ्या म्हणजे टाईममध्ये कळणारच आहे की थोड्याच वेळाने आता आपल्या महिलांच्या खात्यामध्ये पैसे यायला सुरुवात होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की दिलेला शब्द पाळला जाणार आहे आणि यात कुठलेही नवीन निकष लावले जाणार नाहीत आणि जो शब्द दिला होता त्यांनी जेव्हा निवडणुकीच्या घोषणापत्रामध्ये त्यांनी सांगितलं होतं की 1500 वरनं 2100 एवढी रक्कम करण्यात येणार आहे तर आता तेच शब्द ते पाळतात का आणि त्याच्यानुसारच आपल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेनुसार ज्या महिला लाभार्थी झालेल्या आहेत आणि ज्या पात्र झालेल्या आहेत त्यांना आता 2100 रुपये येतात की 1500 रुपये येतात ते आता आपण आजच्या दिवसापासून पाहायला मिळणार आहे। तर विधानसभा हिवाळी अधिवेशनात लाडकी बहीण योजनेसंदर्भात 14 कोटीची पुरवणी मागणीची तरतूद जी आहे तर ती करण्यात आलेली आहे। आतापर्यंत महिलांनी 5 महिन्याचा लाभ जो आहे ना तर तो घेतलेला आहे। 5 महिन्याचे मिळून 7500 रुपयांचा लाभ थेट महिलांच्या खात्यामध्ये त्यांना मिळालेला आहे। तर आतापर्यंत 5 महिन्याचे पैसे जे आहेत ते महिलांच्या खात्यामध्ये थेटपणे पाठवण्यात आले होते आणि येणाऱ्या काळामध्ये पण महिलांच्याच खात्यामध्ये हे पैसे येणार आहेत। याचा योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांची एज म्हणजे वयोमर्यादा 18 ते 60 वर्ष ठेवण्यात आली होती आणि यासाठी अर्ज करणाऱ्या महिलांचं स्वतःचं आधार कार्ड, स्वतःचं बँक खातं आणि स्वतःचं 2 फोटो आणि याच्यासोबत राशन कार्डचा फोटो किंवा मग रहिवासी प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं आवश्यक होतं। या डॉक्युमेंट असणाऱ्या सर्व महिला महाराष्ट्र राज्यामधल्या सर्व महिला याचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी होत्या। तर ही जी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे या योजनेचे पैसे आजपासून महिलांच्या खात्यावर येणार असल्याचे महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलेलं आहे। तर आता आपण लवकरच चेक करणार आहोत की आपल्या सर्व महिलांच्या खात्यामध्ये किती पैसे आलेले आहेत आणि त्याच्या संदर्भातलं जर डिटेल काही आली अपडेट आली तर मी तुमच्यासाठी लवकरच घेऊन येईल। तर ते व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आणि सर्व मित्रमंडळी फॅमिली मंडळीपर्यंत महिला मंडळीपर्यंत व्हिडिओ नक्की शेअर करा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद। थँक्स फॉर द वॉचिंग।